नमस्कार. आपण आज बघणार आहोत मुक्त विचार आणि इच्छाशक्ती या विषयावर. समजा की तुमच्या समोर एक बास्केट आहे आणि त्यात संत्री आणि ॲपल ठेवले आहेत आणि तुमच्या समोर असा प्रश्न आहे की कोणता तरी एक फळ तुम्हाला निवडायचं आहे आणि खायचं आहे आणि तुम्ही निवडता की संत्री. तर यामध्ये स्वतंत्र इच्छाशक्तीनुसार तुम्ही स्वतः ठरवता की आज मला गोड खायचे आहे आणि व्हिटॅमिन सी जास्त असलेले फळ खायचे आहे. आणि मग प्रत्येक गोष्ट जर आपण आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीनुसार निवडत असेल, तर असं का आहे की खूप सक्सेसफुल झालेली लोक असं बोलतात की हे तर माझ्या डेस्टिनीमध्ये होतं, मी काही नाही केलं, हे तर देवाने म्हणजे हे केलं, ते माझ्या नशिबातच होतं. मग असा विरोधाभास का? याचा कधी विचार केलाय? चला मग जाणून घेऊयात खरंच आपल्याला स्वतंत्र इच्छाशक्ती आहे की नाही. यात दोन थिअरीज येतात, स्वतंत्र इच्छाशक्ती आणि नियतिवाद, ज्याला इंग्लिशमध्ये डिटर्मिनिझम बोलतात. तर यामध्ये नियतिवाद आणि स्वतंत्र इच्छाशक्ती दोन गोष्टीमध्ये, नियतिवाद म्हणजे काय की तुम्ही संत्री खाण्याचा निर्णय हा तुमचा भूतकाळातील तुम्ही केव्हा संत्री खाल्ले असेल आणि तुम्हाला खूप समाधान भेटले असेल, मग यात फ्री विल स्वतंत्र इच्छाशक्ती राहिली नाही, कारण यावर तुमच्या भूतकाळाचा प्रभाव जाणवतो. म्हणजे माझी पहिली इच्छा संत्री निवडण्याचीच का होती, यावर तुमचा संयम नव्हता. म्हणजे तुमची पहिली चॉईस हीच तुमची पहिली चॉईस राहील हे तुमच्या हातात नव्हते, ते तुमच्या भूतकाळावर आणि निवडीवरती अवलंबलेले आहे. आता याला फिलॉसॉफीमध्ये दोन विरोधाभास आहेत. पहिला आहे नियतिवाद आणि त्याच्यामध्ये दुसरा येतो तो म्हणजे आधुनिक विज्ञान, मॉडर्न सायन्स. नियतिवाद म्हणजेच विश्वातील प्रत्येक गोष्ट ही पहिलेच लिहिलेली आहे. म्हणजे तुम्ही जो काही निर्णय घेत आहात ते तुमच्या इच्छेनुसार नाही, तर ते नियतीने अगोदरच ठरवले आहे. म्हणजेच तुमच्याकडे खरी निवड करण्याचा स्वतंत्र पर्याय उरत नाही. नियतिवादानुसार तुम्ही आता जो काही निर्णय घेत आहात तो तुम्ही बदलू शकत नाहीत, कारण तो फिक्स्ड निश्चित आहे. त्यामुळे स्वतंत्र इच्छाशक्ती ही फक्त एक भ्रम आहे. आधुनिक विज्ञानामध्ये स्वतंत्र इच्छाशक्तीवर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. यामध्ये बेंजामिन लिबेट्स एक्सपेरिमेंट असे दिसून आले आहे की एखाद्या व्यक्तीला एखादी कृती, उदाहरणार्थ संत्री निवडण्याची कृती करण्याची इच्छा होण्यापूर्वीच त्याच्या मेंदूमध्ये कृतीची तयारी सुरू झाली होती. यात विरोधाभास असा की तुमची इच्छा उद्भवण्यापूर्वीच तुमच्या मेंदूने कृती सुरू केली असेल, तर याचा अर्थ तुमचा निर्णय तुमच्या जाणीवपूर्वक इच्छेने नव्हे, तर अजाणतेपणी चाललेल्या प्रक्रियेने घेतला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुमचा निर्णय हा तुमच्या मेंदूच्या कार्याचा परिणाम असू शकतो, ना की तुमच्या स्वतंत्र आत्म्याचा निर्णय. अखेरीस मुक्त इच्छाशक्ती आणि नियतिवाद यामधील वैज्ञानिक लढाई चालूच राहील, पण या दोन्ही मधला फरक परिणामांपेक्षा कमी महत्वाचा असू शकतो. जर प्रत्येक गोष्ट निश्चित असेल, तर याचा अर्थ आपण चांगले होण्याचा प्रयत्न करणं थांबवत नाही, बरोबर? आपणच ही गुंतागुंतीची यंत्रणा आहोत जी जगाची पुढची अवस्था निश्चित करते. आणि जर आपल्याकडे मुक्त इच्छाशक्ती असेल, तर पुढील मार्ग स्पष्ट आहे. आपल्या निवडीच्या सामर्थ्याला स्वीकारा. कोणत्याही परिस्थितीत अर्थपूर्ण जीवन जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमचे प्रयत्न महत्वाचे आहेत असं समजून कार्य करणं, कारण ते खरोखरच महत्वाचे आहे. हे विश्व एक यंत्र असू शकतं, पण तुम्ही तुमच्या छोट्या कोपऱ्याचे अभियंता आहात. मी तुमच्या समोर नशिबाचा आणि स्वातंत्र्याच्या दोन्ही बाजू मांडल्या आहेत. आता ही प्रश्नपत्रिका तुमच्याकडे वळवण्याची वेळ आली आहे. नियतिवादाबद्दल जाणून घेतल्याने तुम्हाला अपराधीपदातून मुक्ती मिळाल्यासारखे वाटेल, की आपण फक्त एक कठपुतली आहोत आणि आपण आपल्या ज्या चुका होतात त्या नियतीने ठरवलेल्या आहेत. पण असे नाही. तुमच्या निवडीची भावना तुम्हाला खात्री देते की मुक्त इच्छाशक्ती खरी आहे. हा व्हिडिओ बंद केल्यानंतर तुम्ही जी पहिली गोष्ट कराल त्याबद्दल विचार करा की पूर्व निश्चित होती की तुम्ही ती खरोखर निवडली. नियतिवाद म्हणजे डिटर्मिनिझम, त्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये मला हे पण सांगा की तुम्ही नियतिवादाच्या टीममध्ये आहात की मुक्त इच्छाशक्ती वादाच्या. आणि जीवनातील आणखी मोठ्या प्रश्नांमध्ये सखोल जाण्यासाठी पाहत राहा.